तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली आहे। नागपूर खंडपीठाने फेटाळलेली आहे ही याचिका। ठोस, स्पष्ट आणि सविस्तर मुद्दे रेकॉर्डवर नसल्याने ही याचिका फेटाळण्यात आली आहे। न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्याला 500 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे। मोहम्मद कैसर फारूक यांनी ही याचिका दाखल केली होती। या कायद्यातील पूर्वसूचना, सार्वजनिक प्रदर्शन, दंड आणि तिसऱ्या पक्षाच्या तक्रारी संदर्भातील तरतुदींना याचिकेत आव्हान दिलं होतं। अस्पष्ट आणि अपूर्ण मुद्द्यांच्या आधारे याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्याला 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। तर मंचरमधील दूध भेसळाचा आका कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। पुणे जिल्ह्यातील मंचर दूध भेसळ प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तुकाराम मुंढेंवर कोणाचा दबाव आहे असा प्रश्न विचारण्यात येतोय। सुशांत हिंगे या राज्यातील दूध माफिया आहे। सुशांत हिंगे याच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।